सोहळा हिंदू अस्मितेचा. ज्याला राम एक योद्धा म्हणून कळाला तो कुंती मातेचा अर्जुन झाला. ज्याला राम एक देव म्हणून कळाला तो अंजनीचा हनुमान झाला. ज्याला राम एक शब्द म्हणून कळाला तो वाल्याचा वाल्मिकी झाला. ज्याला राम नाम कळालं त्याला सर्व काही कळालं. राम दुःख आहे, राम आनंद आहे, राम अंत आहे आणि रामच आरंभ आहे. राम शस्त्र आहे आणि रामच शास्त्र आहे. राम एक आहे आणि रामच राज्य आहे. राम मर्यादा आहे आणि रामच मार्ग आहे. राम कर्म आहे आणि रामच धर्म आहे. अयोध्या निवासी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हा व्हिडिओ आपल्याला खूप लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, म्हणून जास्तीत जास्त लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वाल्मिकी रामायणात सांगितल्याप्रमाणे श्रीरामांचे 16 गुण जे सर्व माणसांमध्ये असणे फार गरजेचे आहे ते आज आपण बघूया. 1. सद्गुणी, जाणकार आणि कुशल. 2. जो कोणाचीही निंदा करत नाही म्हणजे सकारात्मक. 3. धार्मिक, ज्याला धर्म आवडतो, जो सेवा करतो आणि जो मदत करतो. 4. कृतज्ञ, जो नम्रता आणि आपुलकीने परिपूर्ण असतो. नंबर 5. सत्यवादी, सत्य आणि प्रामाणिक. नंबर 6. प्रबळ इच्छा असलेला म्हणजेच खंबीर मनाचा. 7. सद्गुण, जो चांगले वर्तन करतो, चांगले विचार ठेवतो. नंबर 8. सर्व सजीवांचे रक्षण करता म्हणजे उपयुक्त. 9. विद्वान म्हणजेच बुद्धिमान आणि ज्ञानी. 10. सामर्थ्यवान म्हणजे सर्वांकडून विश्वास आणि पाठिंबा मिळवतो तो. 11. प्रियदर्शन म्हणजे सुंदर. 12. मनावर अधिकार असलेले म्हणजेच धीर आणि व्यसनमुक्त. 13. रागावर विजय मिळवणारा म्हणजे शांत आणि सहज. 14. तेजस्वी म्हणजे चांगले व्यक्तिमत्व. 15. वीर्यवान म्हणजेच निरोगी, संयमी आणि बलवान. 16. ज्याला युद्धात राग येतो तेव्हा देवतांनाही भीती वाटते म्हणजे जागृत, उत्साही, चुकीच्या गोष्टींना विरोधक. हे होते आपल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे 16 गुण. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद.